नमस्कार शेतकरी महाराष्ट्रभरातील माता भगिनींनो, मी प्रतीक सूर्यवंशी, महसूल सहाय्यक, रावेर तहसील कार्यालय, जिल्हा जळगाव. महाराष्ट्रभरातील माता भगिनींसाठी आणि खास करून छोट्या छोट्या स्वयंसहाय्यता गटाच्या मार्फत काम करणाऱ्या सर्व महिला बांधवांसाठी महाराष्ट्र शासनाने एक निर्णय घेतलेला आहे. आपल्याला माहितीच आहे की महाराष्ट्र शासन ज्या महिला स्वयंसहाय्यता समूहाच्या किंवा गटाच्या माध्यमातून वस्तू उत्पादित करतात, त्या वस्तू उत्पादित केलेल्या वस्तूंसाठी बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी उमेद मॉल प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी उमेद मॉल नावाची कन्सेप्ट महाराष्ट्र शासनाने आणलेली आहे. त्या संदर्भातील जे आलेला आहे, त्यामुळे मी अशी विनंती करतो की महिलांनी, खास करून ज्या महिला गटांच्या मार्फत काम करतात आणि वस्तू उत्पादित करतात, त्यांनी हा संपूर्ण व्हिडिओ पाहावा अशी मी विनंती करतो. महिलांनो, आपल्याला माहितीच आहे की महाराष्ट्र शासन महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन उन्नती अभियान अंतर्गत एक उमेद मॉल जिल्हा विक्री केंद्र उभारणार आहे. सुरुवातीच्या टप्प्यामध्ये आता सध्या 13 या उमेद मॉलला उभारण्यासाठी शासनाने मान्यता दिलेली आहे आणि त्या संदर्भातला हा जाहीर आलेला आहे. आता आपण पुढे पाहूयात की कुठल्या जिल्ह्यामध्ये कुठे नेमके हा उमेद मॉल महाराष्ट्र शासन उभा करणार आहे, जेणेकरून ज्या काय आपल्या महिला भगिनी आहेत त्या महिला भगिनींना आपल्या गटाच्या मार्फत उत्पादित केलेल्या वस्तू त्यांना तिथे जाऊन विकता येईल, त्यांना स्वतःची हक्काची बाजारपेठ उपलब्ध होईल आणि त्यांनाही 4 पैसे यामधून मिळू शकतात. आता हा जी आर आपण पाहूयात. हा जी आर महाराष्ट्र शासनाचा आपण पाहू शकता, ग्रामविकास विभाग या विभागांतर्गत महाराष्ट्र शासनाने हा जी आर निर्गमित केलेला आहे. आपण पाहू शकता हा जी आर 2 जानेवारी 2026 रोजी निर्गमित केलेला हा जी आर आपण पाहू शकता. बघा, या जी आरच्या माध्यमातून त्यांनी असं सांगितलेलं आहे की महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन उन्नती अभियानांतर्गत संपूर्ण राज्यामध्ये जे काही 34 तालुके आहेत, त्या 34 तालुक्यातील 351 तालुक्यामध्ये हे अभियान राबवायचं आहे त्यांना. आणि ह्या जे काय स्वयंसहाय्यता गट आहेत, या स्वयंसहाय्यता गट महिलांच्या त्यांना जे काही छोटा रोजगार उपलब्ध करून द्यायचा आहे. छोटे छोटे लघुउद्योग त्या करतात, त्या लघु उद्योगातून त्या ज्या वस्तू तयार करतात, त्या वस्तू विक्रीसाठी त्यांना ही बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र शासन या उमेद मॉलच्या माध्यमातून महिलांना मदत करणार आहे. बघा, ह्या ज्या काही वस्तू आहेत त्या वस्तू उत्पादनास बाजारपेठ उपलब्ध व्हावी म्हणून महाराष्ट्र शासनाने महालक्ष्मी सरस या माध्यमातून जिल्हा व विभाग स्तरावर सरस अनेक असे प्रदर्शन भरवत असतं. मुंबई सारख्या ठिकाणी महालक्ष्मी सरस हा असं एक प्रदर्शन भरतो. या प्रदर्शनाच्या माध्यमातून महाराष्ट्रभरातील महिलांनी तिथं जाऊन त्यांच्या उत्पादित केलेल्या वस्तूचं प्रदर्शन करायचं, विक्री करायचं असतं. आता ह्या महिलांना त्यांच्या जिल्ह्याच्या ठिकाणी, तालुक्याच्या ठिकाणी या वस्तू विक्री करता यावे म्हणून उमेद मॉल नावाची कन्सेप्ट आणण्यात आलेलं आहे. म्हणजेच त्या उमेद मॉल उपलब्ध करून देईल आणि महिला तिथे जाऊन त्यांच्या उत्पादित केलेल्या वस्तू ज्या आहेत स्वयंसहाय्यता गटाच्या माध्यमातून ते तिथे विक्री करू शकतात. आता जिल्हा व विभाग स्तरावर ज्याप्रमाणे काम चालत आहे त्याप्रमाणे आता ही उमेद मार्ट सुद्धा आता ती एक कन्सेप्ट आणलेली आहे. म्हणजेच ज्याप्रमाणे फ्लिपकार्ट, अमेझॉन आहे, तिथं ऑनलाईन विक्री खरेदी करू शकतात, त्याचप्रमाणे आता ह्या महिलांसाठी उमेद मार्ट हे ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म ही निर्मिती करणार आहे. महाराष्ट्र शासन निर्मितीचं काम चालवलं आहे. हे उमेद मार्ट ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म आणल्यानंतर तिथे त्यांनी ऑनलाईन त्यांच्या वस्तूची नोंदणी करू शकतात. त्यामार्फत तिथं त्या वस्तू ऑनलाईन विकू शकतात. त्याचप्रमाणे अमेझॉन, फ्लिपकार्ट या प्लॅटफॉर्मवर त्यांच्या गटांची आता नोंदणी सुरू झालेली आहे. म्हणजेच ज्या महिला उत्पादित करतात त्यांच्या वस्तू, त्यांच्या गटांची नोंदणी आता तुम्ही अमेझॉन, फ्लिपकार्टवरही करू शकतात. त्याचप्रमाणे उमेद मार्ट नावाच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरही तुम्ही तुमच्या गटाची नोंदणी करा, तुमच्या तिथे वस्तू विकू शकतात. अशा प्रकारचा जी आर आलेला आहे. ह्या सगळ्या ऑनलाईनच्या संदर्भात आता 13 जिल्ह्यामध्ये उमेद मॉल म्हणजे जिल्हा विक्री केंद्र उभारण्यासाठी शासन निर्णय घेतलेला आहे मंत्रिमंडळाने. आता काही दिवसांमध्ये हे 13 जिल्ह्यामध्ये उमेद मॉल महाराष्ट्र शासन या महिलांना उपलब्ध करून देईल आणि हे उपलब्ध करून दिल्यानंतर महाराष्ट्रातील महिलांनी तिथे जाऊन आपल्या स्वतःच्या गटाच्या ज्या काही वस्तू आहेत ते विक्री करायच्या. आता ते कुठे कुठे होणार आहेत या संदर्भात आपण माहिती पाहूयात. बघा, सुरुवातीच्या टप्प्यात 13 उमेद मॉलला मान्यता दिलेली आहे. ह्यानंतर टप्प्याटप्प्याने सर्व जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये हे हळूहळू उपलब्ध होईल. आता सुरुवातीला बघा, सातारा जिल्ह्यामध्ये हे उमेद मॉल होणार आहे. त्यानंतर पुणे, त्यानंतर सोलापूर या जिल्ह्यात उमेद मॉल होईल. त्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील जे काही खेड आहे, रत्नागिरी खेड इथं उमेद मॉल होईल. ठाणे, अंबरनाथ इथे होईल. जळगाव येथील भुसावळ इथं होईल. त्याचप्रमाणे छत्रपती संभाजीनगर येथे हे उमेद मॉल होईल. बीड येथे होईल. धाराशिव येथील तुळजापूर येथे हे उमेद मॉल होईल. यवतमाळ येथे हे उमेद मॉल होईल. अकोला, नागपूर आणि वर्धा अशा 13 ठिकाणी हे उमेद मॉल
झाल्यानंतर महिलांना त्यांच्या स्वयंसहाय्यता गटाच्या मार्फत उपलब्ध किंवा ज्या काही वस्तू आहेत, सेवा आहेत, त्यांना पुरवता येईल, त्यांची विक्री करता येईल, त्यातून त्यांना 4 पैसे कमवता येईल. अजून एकदा आपण माहिती पाहूयात. सातारा, पुणे, सोलापूर, रत्नागिरी, खेड, ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ, जळगाव जिल्ह्यातील भुसावळ, छत्रपती संभाजीनगर इथं, बीड या शहरामध्ये, धाराशिव येथील तुळजापूर इथं, यवतमाळ, अकोला आणि नागपूर आणि वर्धा या इथे उमेद मॉलची निर्मिती लवकरच केली जाईल. त्याप्रमाणे याचा शासन निर्णय झालेला आहे. अशाच प्रकारचे नवीन नवीन शासन निर्णय, नवीन नवीन अपडेट्स, नवीन नवीन GR, राजपत्र आणि संपूर्ण महाराष्ट्र शासनाच्या योजना पाहण्यासाठी तुम्ही माझं चॅनल नक्की सबस्क्राईब करा अशी मी विनंती करतो. धन्यवाद.